रस्त्यावर कोणी या ठिकाणी उभं राहू नये। तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आदरणीय बच्चूभाऊंना भेटण्यासाठीच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचे जे हजारो कार्यकर्ते आहे, आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या हजारो भगिनी आहे, त्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊंना या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलं आहे की तुमचं जे हे उपोषण, तुमचं जे आंदोलन, आदरणीय संभाजीराजे भोसले या ठिकाणी आलेले आहे, त्यांना विनंती करतो की सर्वांनी बाजूला होऊन त्यांना बसून घ्यावं। हा, विनंती आहे की आपल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना इकडे येऊ द्या, रस्त्याच्या बाजूला व्हा। इथं स्टेजच्या समोर एवढी गर्दी करून ठेवलेली आहे, आपण आपलेच कार्यकर्ते आहेत, सगळे आपलेच लोक आहेत। इथं कोणी येऊ नका बरं, रस्त्यावर इथली गर्दी कमी करा, मागे जागा भरपूर आहे। हे बघा, मागे भरपूर जागा शिल्लक आहे, चेअर आहेत ठेवलेल्या तुमच्यासाठी आणि जागा पण शिल्लक आहे, समोर गर्दी करू नका। संभाजी महाराज आलेले आहेत बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी, सगळ्यांनी आवाज द्या, जय जिजाऊ, बोलो भारत माता की, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। संभाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत, छत्रपती संभाजी महाराज भोसले जे या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत। प्रेमदादा पुढची भूमिका मांडतील थोडक्यात अशी विनंती करतो। तर उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष आणि बच्चूभाऊंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते दररोज बच्चूभाऊंना भेटण्यासाठी आणि त्यांच्या उपोषणाला, त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये येत आहे। राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली आणि ती ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली। बच्चूभाऊंचं हे आंदोलन शेतकरी, कष्टकरी, कामकरी लोकांसाठी आहे। राष्ट्रसंतांनी आपली समग्र ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण करून सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडीही नाही नेटकेशी, स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगती इतरची। यासारख्या अभंगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दुःख, त्यांच्या भावना, त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहे आणि आदरणीय बच्चूभाऊ सुद्धा त्याच शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना घेऊन राष्ट्रसंतांच्या या समाधीस्थळी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी उपोषणाला बसलेले आहे। मी सर्वांना विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सर्वांनी बच्चूभाऊंच्या आंदोलनात ताकदीने पाठिंबा द्यावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद प्रेमदादा। यानंतर या ठिकाणी आदरणीय संभाजीराजे आलेले आहेत, त्यांचं स्वागत ग्रामगीता ग्रंथ देऊन आदरणीय भाऊ त्यांनी स्वागत या ठिकाणी नको म्हणलेलं आहे, काही हरकत नाही। त्या अगोदर संभाजी ब्रिगेड ज्या संघटनेने या ठिकाणी आपला पूर्ण ताकदीनिशी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्यांची भूमिका आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मनोजदादा आखरे मांडतील अशी मी विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की स्टेजच्या समोर कृपया गर्दी करू नका। कोण सदस्य आलेत का? हां, सदस्य का? जालना कृषी समितीचे आदरणीय सदस्य मसलेकर सर यांनी कृपया विचारपीठावरती यावं। समोरच्या लोकांनी कृपया बसून जा, खूप आपल्याला त्रास होतोय बरं, आपण बसून जा, आपण सहकार्य, तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। मनोज दादा आपल्याशी बोलतील 2 शब्द। रयतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्यांचा वसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय, ज्या अस्मितेचं नाव घेता तुमच्या आमच्या धमन्यातलं रक्त सळसळते असे महावीर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। संत नामदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज या सर्व संतांना विनम्र अभिवादन करून मी आजच्या या विचारपीठावर आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी ज्या जनसामान्यांसाठी जन आंदोलन पुकारलं आणि अन्नत्याग आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाला पाठिंबाच नाही तर त्या आंदोलनासोबत आम्ही सर्व महाराष्ट्र आणि भारतभरातील संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत आहोत। उंच उडाले कबुतरे नभात, गिधडांचे राज्य माजले आहे। उंच उडाले कबुतरे नभात, गिधडांचे राज्य माजले आहे। सत्ता गाजवतो दुर्जन येथे, सज्जन मात्र भयग्रस्त आहे। आणि म्हणून
या सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनाचा निपात करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांचे सर्व कार्यकर्ते, सर्व पुत्र या ठिकाणी एकवटलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सर्व कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं अनेक दिवसापासून अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतो, परंतु कुठेही आपल्याला न्याय मिळताना दिसत नाही. 2014ला या सरकारनं स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणून निवडणूक जिंकली, परंतु नंतर ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं की आम्ही तो विषय लागू करू शकत नाही. आणि म्हणून जी भूमिका आज बच्चूभाऊ कडून घेतलेली आहे ती स्वामीनाथन आयोग पूर्णतः सक्षमपणे लागू झाला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून त्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि ते जे काही उत्पन्न खर्च आहे त्यावर 50% अनुदान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. ही भूमिका अत्यंत रास्त आणि योग्य भूमिका आदरणीय बच्चूभाऊ कडून मांडलेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत असताना शेतकऱ्यांच्या सन्मानात आम्ही नेहमी मैदानात आहोत आणि जो महाराष्ट्रातला लोकनेता म्हणून सर्वसामान्यांसाठी विधानभवनामध्ये लढत होते ते आज बच्चूभाऊ आज अन्नत्याग आंदोलनामध्ये आहेत. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि म्हणून या महाराष्ट्रातला सर्व शेतकरी, कष्टकरी, गावखेड्यातला, वाड्यातला, पाड्यातला, तांड्यातला उद्या रस्त्यावर येईल. आज मी सरकारला इथून इशारा देतो, तुम्ही जर हे आंदोलन ताबडतोब थांबवलं नाही आणि शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर या महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि या विधानभवनामध्ये तुम्हाला रस्त्याची भुई थोडी राहील, कारण संभाजी ब्रिगेड तुम्हाला माहीत आहे की आम्ही सांगत नाही, आम्ही करून दाखवतो. आणि विधानसभेचं अधिवेशन आता 30 जून रोजी आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी इशारा देतो, हे न्याय आम्हाला यावर्षी आत्ता जूनमध्ये मिळालाच पाहिजे. आम्हाला जर हे मिळालं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय संभाजी ब्रिगेड राहणार नाही. शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात ही भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. बच्चूभाऊ, आज तुम्ही अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे, परंतु या अन्नत्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेड पाठिंबाच नाही तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. गाव खेड्यात, ग्रामीण भागात, प्रत्येक खेड्यामध्ये आम्ही शेतकरी जागर मोहीम राबवू आणि शेतकऱ्यांना जागर करून या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. कारण शेतकऱ्यांचं मरण हे शासनाचं धोरण ठरलेलं आहे आणि म्हणून या धोरणाला कुठेतरी मूठ माती द्यायची असेल, माझा कष्टकरी शेतकरी जगवायचा असेल तर आपल्याला सर्वाला जात पात धर्म समाज हे भेद न पाळता एकत्र येऊन शेतकरी जमात म्हणून आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे. ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. एवढं या प्रसंगी बोलतो आणि जाता जाता सांगतो, हो गई पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए, हो गई पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा अब निकलनी चाहिए. आज ये दीवारें पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त ये है कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हाथ लहराते हुए हर गली, हर नगर, हर गांव, हर शहर, हर एक लाश चलनी चाहिए. महज हंगामा खड़ा करना कोई मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. मी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला सोबत राहून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी हो. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. धन्यवाद. संभाजी ब्रिगेडची आंदोलनं ज्या स्टाईलने असतात त्या स्टाईलने जर ते उतरले तर हे आंदोलन मला असं वाटतं एकाच दिवसामध्ये निर्णय लागून जाईल याचा. आणि आता बच्चूभाऊ कडू हे एक व्यक्ती उरलेली नाही तर महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे बच्चूभाऊ झालेला आहे. त्याच्यामुळं सगळे लोकांना या ठिकाणी यायचं आहे, बोलायचं आहे, परंतु शिस्त पाळून आपल्याला करायची आहे. समोरची गर्दी कमी करता येईल का? एक हात जोडू. तोपर्यंत कार्यक्रम पुढे चालणार नाही जोपर्यंत ही गर्दी कमी होणार नाही. महाराष्ट्रभर ही गर्दी जोपर्यंत कमी होणार नाही मी कार्यक्रम पुढे नेणार नाही. 14 तारखेला चक्का जाम करायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी सगळ्यांनी तयार राहा. तुम्ही सगळे मागं व्हा. हे जे कॅमेरे बिमेरेवाले तुम्ही सगळेजण बसा. छत्रपती संभाजी राजे आलेले आहेत, त्यांना ऐकण्यासाठी मागच्या लोकांना तुम्ही बसा ना. जालना येथून शेतकरी कृषी समितीचे मसलेकरजी आलेले आहेत. तुम्ही बसा खाली. अगदी 2 मिनिटात आपण आपली भूमिका मांडावी. तुम्ही थोडं बाहेर मागं जा. मागं हो ना. मागं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या या आमरण उपोषणास आणि शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी त्यांनी जो काही लढा उभारलेला आहे त्या लढ्यासाठी
आमच्या जालना शेतकरी कृषी संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो. आणि या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो की आपण इतके शेतकरी आहोत आणि बच्चू भाऊंनी या ठिकाणी आपल्यासाठी अन्न त्याग करून आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे आणि आपण घरामध्ये शंड होऊन बसलेला आहोत. आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की शंड होऊन बसण्यापेक्षा शेतकऱ्यांना उठा आणि बंड करा. जोपर्यंत आपण बंड करत नाही तोपर्यंत हे झोपलेलं सरकार जागी होऊ शकत नाही. आणि म्हणून झोपलेल्या सरकारला जागी आणण्यासाठी बच्चू भाऊ आज या आग तो यहाँ पे लगी है लेकिन धुआं अब पूरे महाराष्ट्र में जल्द से जल्द निकलने वाला है. आता या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. परंतु या ठिकाणी उद्यापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जे जे काही आमचे शेतकरी आहेत, जे ज्या काही आमच्या समित्या आहेत, त्या समित्यामार्फत प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आंदोलनास ताकद देऊन आणि शेतकरी आम्ही संपूर्ण रस्त्यावर उतरवू. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आलेले जे काही विविध जिल्ह्यातील शेतकरी आहे या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या तालुक्यामध्ये जा, आपल्या आपल्या गावामध्ये जा, आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जा आणि प्रत्येक ठिकाणी या शेतकऱ्याला जागी करा आणि रोडवर उतरायला लावा. जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपल्या हक्काची जी काही लढाई आहे, आपलं जे काही कर्जमाफी आणि बच्चू भाऊच्या ज्या काही 17 मागण्या आहेत त्या मंजूर होणार नाही. यासाठी आपण सर्वांनी एक संघर्ष करूया एवढं बोलतो आणि बच्चू भाऊंना पाठिंबा देऊन थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. या व्यासपीठावर ज्यांची भेट झाली असेल त्यांनी कृपया खाली, ज्यांची भेट झाली व्यासपीठ त्यांनी कृपया सोडावं. मला सांगा आता हे समोरचे लोक बसले, बरं वाटत आहे? चला ना, बरं झालं. चला आता हे रस्त्यावरच्यांचं काय करावं? तर संभाजी राजे आणि बच्चू भाऊंना बोलायचं, तुम्ही कृपया खाली व्हा. या ठिकाणी आदरणीय संभाजी राजे आलेले आहेत. चला, त्यांचं ऐकायचा आहे विचार आपल्याला. पण हे रस्त्यावरती उभे असणारे लोक जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत आपण काही चालू करणार नाही. यांनी कृपया बसून जावं. चला 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 तुम्ही चला खाली ताई, नंतर काढा साहेब. रस्त्यावर कृपया हे लोक उभे जे आहेत यांनी बसून जावं. फोटो काढायचा स्टेज आहे का हा काही सेल्फी पॉइंट नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. असं करू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, भाऊ आपले आहेत, आपल्याला केव्हाही फोटो काढता येईल. असं करू नका कृपया. बसून जा. हे रस्त्यावर उभे असणाऱ्यांना विनंती आहे, बसून जा प्लीज बसून जा. इकडे बाजूला ही गर्दी कशाची आहे? इथं गर्दी करून आपल्याला संभाजी राजांचं ऐकायचं आहे सगळ्यांना. बसून जा कृपया, खाली बसून जा. पाया पडू तुमच्या. इथं मला असं वाटते पाया पडू आंदोलन करायला लागेल तुमच्या उभ्या असणाऱ्या लोकांच्या. तुम्ही या कूलरच्या बाजूला असलेले बसा. शॉक आहे तो कृपया बसून जा. कूलरला शॉक लागतो तो. कृपया बसून जा. बघा भाऊंची प्रकृती बरी राहिलेली नाही. आता ते प्रत्येकाशी बोलू शकत नाही. असा आग्रह कोणी धरू नये. तुम्हाला भाऊंचं प्रेम दाखवायचं असेल तर तिथं हायवे बंद झाला, इथंच 1 किलोमीटरवरती, तिथं जाऊन गर्दी करणं आवश्यक आहे. फक्त 25 महिलांनी तिथं हायवे बंद केलेला आहे. आपण कृपया तिथं जावं. हा, आपण या ठिकाणी तुम्ही चला आता खाली. स्वराज पक्षाचे प्रदेश, चला तुम्ही खाली. सन्माननीय संभाजी राजे आलेले आहेत. त्यांचे प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी डिक्कर या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा मी आदरणीय संभाजी राजे यांचा जे काही संपूर्ण कार्य आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि संभाजी राजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप म्हणून आपल्यामध्ये सहभागी होतात आहे. हे फार गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे. तेव्हा स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी डिक्कर यांनी पहिल्यांदा आपली भूमिका मांडावं अशी मी विनंती करतो. सन्माननीय प्रशांतजी डिक्कर सर. वेळेची मर्यादा बोलणाऱ्यांनी कृपया लक्षात ठेवावी. स्टेजच्या भोवती गर्दी कुणीही करू नये. हत्याकांड गरिबांचे होते, तुमचे रक्त का सांडत नाही? हत्याकांड गरिबांचे होते, रक्त का सांडत नाही? आमच्या महिलेवर अत्याचार होतो. अरे या गरिबांच्या मतावर हे राज्यकर्ते राज करतात, त्यांना लाज कशी वाटत नाही? खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, आमच्या या शेतमजुरांसाठी, अपंगांसाठी सर्व प्रश्नाला हात घालत न्याय हक्कासाठी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन चालू केलं. परंतु त्याची सरकारने अजूनही दखल घेतली नाही.
अख्ख्या राज्यातला शेतकरी रस्त्यावर येत आहे, याची सरकार खबरदारी घ्यायला तयार नाही. आणि म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज स्वराज्य पक्षाचे सर्व आदरणीय छत्रपती संभाजी राजे या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. खरं तर या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून आम्ही या टीव्हीवर बघतो, पेपरमध्ये वाचतोय, अक्षरशः या ठिकाणी हा शेतकरी मरणाच्या दारामध्ये उभा आहे, परंतु सरकार मात्र याची दखल घ्यायला तयार नाही. खरं तर आज या ठिकाणी राजे आले आहेत, या ठिकाणी निर्णायक भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही जाणार आहे. खरं तर शेतकरी कर्जापायी मरतोय आणि त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बच्चूभाऊ या ठिकाणी आंदोलन करतायत. अन्नाचा कण सुद्धा त्यांच्या पोटामध्ये नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार वेळ काढूपणा करत आहे. खरं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या ठिकाणी आले, या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा शेतकरी माझा तरुण. खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई कोणा जातीच्या धर्माच्या विरोधामध्ये नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई जे शेतकऱ्याचं शोषण करत असतील, आमच्या आई बहिणीचे आपण लुटत असतील, त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती. आणि हे सुद्धा बच्चूभाऊ कडून या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या स्वातंत्र्याची आर्थिक स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणून या ठिकाणी चालू केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो. या ठिकाणी जो का आदेश आपल्याला येईल तो आदेश घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. जर का सरकारनं दखलच घेतली नाही तर बच्चूभाऊच्या कार्यकर्त्याचा शिलेदाराचा आपला सर्वांचा हात काय असते या सरकारला दाखवून देऊ एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी पाठिंब्याचा म्हणजे दर मिनिटाला 2 पाठिंबे येऊन राहिले आपल्याला. एवढा प्रतिसाद आजपर्यंत मला नाही वाटत कुठल्या आंदोलनाला मिळालेला असेल. बुद्ध जयंती उत्सव समितीतर्फे या ठिकाणी बच्चूभाऊंच्या या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा प्राप्त झालेला आहे. सुनीलजी रामटेके स्वतः या ठिकाणी आहेत पाठिंबा देण्याकरिता. तसेच प्रहार वेट अँड मेजर परवानाधारक असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचा देखील पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे. तसेच शासन मान्य वजने माप उत्पादन विक्रेते व दुरुस्त परवानाधारक संघटना या सर्व संघटनांचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे या आंदोलनासाठी. आणि त्यानंतर या ठिकाणी बरेच पाठिंबे या ठिकाणी येतात आहे. आणि स्वराज संघटनेचे प्रवक्ते या ठिकाणी धनंजय जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत. मी सन्माननीय धनंजय जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. या ठिकाणी महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विशालभाऊ ठाकरे यांच्याकडनं आपल्याला हे प्राप्त झालेला आहे पाठिंबा. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. मित्रांनो, मुंबईला आवाज गेला पाहिजे जरा. बच्चू भाऊंना पण असा एकदम आतमधनं शिवाजी महाराजांचे सच्चे पाईक आहेत बच्चू भाऊ, त्यांना पण अशी ऊर्जा वाटली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. जय जवान. आदरणीय बच्चू भाऊ, आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधव, खरं तर आम्ही एवढे मोठे नाही आहोत की बच्चू भाऊंच्या उपोषणातही बोलावं, आदरणीय छत्रपती संभाजी महाराज स्टेजवर असताना बोलावं. मला या ठिकाणी या हलकट नालायक निर्डावलेल्या मस्तवाल राज्य शासनाला एकच सांगायचं आहे, बच्चू भाऊ म्हणजे शेतकऱ्यांसाठी, दुंदबळ्यांसाठी, अंध अपंगांसाठी जीव की प्राण आहे. आणि बच्चू भाऊंच्या उपोषणाकडं, बच्चू भाऊंच्या आंदोलनाकडं जर तुम्ही लक्ष देणार नसाल तर या महाराष्ट्रातील दिलदुंबळा शेतकरी, या महाराष्ट्रातील अंध अपंग कष्टकरी समाज हा रस्त्यावर येऊन तुमचं नाक दाबल्याशिवाय आणि तुम्हाला गुदमरून मारल्याशिवाय शांत बसणार नाही, हे ठाम या ठिकाणी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. बच्चू भाऊ, तुम्ही जो पवित्रा घेतलेला आहे, खरं तर या पवित्र्याला खरं तर एक भगतसिंगाच्या विचाराचा पाईक म्हणून या ठिकाणी मला सलाम करावा वाटतो. या हरामखोर राज्य सरकारचा कृषी मंत्री या ठिकाणी दीपक भाऊ आलेत, त्यांचं सहर्ष स्वागत.
या निर्ढावलेल्या मस्तवाल माजलेल्या सरकारचा कृषी मंत्री बच्चूभाऊ काय म्हणतो? भाऊ, आपण जो हा सत्याग्रह पुकारलेला आहे याला स्वराज्य पक्ष पाठिंबा देतोय. मी खरं तुम्हाला शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, या कृषी मंत्र्याचं आपण काय केलं पाहिजे. कृषी मंत्री हा पीक विम्याची पाहणी करायला गेलेला असताना, कृषी मंत्री हा पिकांची पाहणी करायला गेलेला असताना काय म्हणतो, तर शेतकऱ्यांच्या शेतामधल्या ढेकळाचा पंचनामा करू का. कृषी मंत्री काय म्हणतो, मला वांजोटी पाटीलकी दिलेली आहे, जर झेपात नसाल जमत नसाल तर खुर्ची खाली करा. आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मित्रांनो या स्टेजवरनं छत्रपती संभाजी महाराजांना साक्षी ठेवून सांगतो, पुढच्या 2 दिवसात जर या आंदोलनाची दखल घेतली नाही, बच्चूभाऊंच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत, तर शेतकऱ्याच्या त्याच ढेकळाने या कृषी मंत्र्याला महाराष्ट्रात आम्ही सुळो की पळो करून ठेवल्याशिवाय सोडणार नाही. आमचे प्रशांतजी डिक्कर असतील, अंकुशबाबा कदम असतील, नाशिक मधली आमची टीम असेल, नाशिक मधून जर तुम्ही आवाज काढला तर नाशिकची आमची सर्व स्वराज्य पक्षाची टीम शेतकऱ्याच्या वावरातला ढेकोळ घेऊन तुमच्या बांगल्यात घुसून तुम्हाला फटकावल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या आतमध्ये जात असताना नवी मुंबईचा आमच्या अंकुश बाबाच्या बागातून तुम्हाला जातो हा अंकुश कदम गावातल्या खेडेगावातला ढेकोळ मुंबईत घेऊन जाईन आणि त्या ढेकळाने तुम्हाला फटकावल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न पुण्याचा, तर छत्रपती संभाजी महाराजांचा हा वाघ तुमचा पुण्यात एकही कार्यक्रम पुढच्या 2 दिवसानंतर होऊन देणार नाही, हे सांगायला या ठिकाणी आलोय. जास्त बोलण्याची वेळ नाही, परंतु बच्चूभाऊंच्या आंदोलनाचा अंत जर तुम्ही पाहणार असाल तर या आंदोलनामध्ये हा कृषी मंत्री आणि हे सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य पक्षाच्या वतीनं बच्चूभाऊंच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि भाऊंना सलाम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. धन्यवाद सर. जगामध्ये जिथं कुठं आंदोलनं झाली असतील आतापर्यंत, तेहरीर चौकाची या ठिकाणी आतापर्यंत एक मिसाल होती, परंतु मला असं वाटते या आंदोलनाचं लोन पाहता जगामध्ये जर आंदोलनाचं उदाहरण घ्यायचं झालं तर या अन्नत्याग आंदोलनाचं उदाहरण घेतलं जाईल. संपूर्ण जगामध्ये एवढी मोठी याची व्याप्ती वाढत्या स्तरावर आहे मित्रांनो. एवढे पाठिंबे आणि जागोजागी निदर्शनं होतात आहे. मला नाही वाटत एवढा मोठा प्रतिसाद याआधी कुठल्या आंदोलनाला मिळालेला असेल. आताच आपल्याकडे मावळा संघटना ठाणे इथून प्रवीणदादा केशव पिसाळ यांच्याकडून जाहीर पाठिंबा प्राप्त झालेला आहे. श्रीजय देशमुख प्रतिष्ठान अविनाश देशमुख यांच्याकडून देखील पाठिंबा या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आणि आदरणीय राजेंच्या सोबत आणखी उपाध्यक्ष स्वराज संघटनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत. परमादरणीय बाबा कदम सर यांना मी विनंती करतो की यांनी आदरणीय राजे बोलण्याच्या आधी आपली भूमिका मांडावी. बाबा कदम साहेब, वेळेची मर्यादा कृपया सर्वांनी लक्षात घ्यावी. काल मुंबई या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर बच्चूभाऊ तुमच्या मावळ्यांनी त्या मंत्र्यांच्या नाकामध्ये दम आणला होता. आणि काल जे प्रहारचं मंत्रालयासमोरचं आंदोलन पाहिलं तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला एकमेव नेता भेटलेला आहे. आणि या महाराष्ट्राचा तारणहार्ता कोण असेल, या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा तारणहार्ता कोण असेल तर फक्त बच्चूभाऊ या ठिकाणी असतील, हे आता आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे. बच्चूभाऊ शोकांतिका एवढे महाराजांनी तुम्ही या सर्वसामान्यांचा जो लढा आपण हातात घेतलेला आहे, आपण भेकडं झालेलो आहोत सगळेजण भेकडं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचंय, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. अरे घाबरायचं कोणाला? आजची परिस्थिती काय आहे? 70,000 कोटीचा घोटाळा माफ केलाय त्या फडणवीसांनी. कितीचा? 70,000 कोटीचा घोटाळा. सिंचन घोटाळा असू द्या, महाराष्ट्र सदन घोटाळा असू द्या,
आता जर का त्या राष्ट्रवादीतल्या प्रत्येक मंत्र्याचा घोटाळा काढला तर 1-2 लाख हजार कोटीच्या वरचे घोटाळे आहेत. आणि असं जर का असेल तर या सगळ्याच मंत्र्यांचे घोटाळे काढले तर शेतकऱ्यांचे पुढचे 15 वर्षाचे कर्ज माफ होतील. एवढे कर्ज यांचे घोटाळ्याचे आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या मस्तवलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं जर का जागेवर आणायचं असेल तर भाऊ, तुमचा हा लढा 14 तारखेला मुंबईमधून तुम्ही इथं टीव्ही लावून बघा. मुंबईमध्ये एकही रस्त्यावरती गाडी फिरून देणार नाही, हे छत्रपती संभाजीराजांचा मावळा म्हणून सांगतो. अरे आम्हाला तुम्ही काय हलक्यात घेता का? ही शेतकऱ्यांची पोरं इथं. आणि तुम्हाला सांगतो, आज जर का आपण फक्त समर्थन देण्यासाठी आलो असेल तर बच्चूभाऊ हे शेवटचा शेतकऱ्यांचा नेता असणार आहे. तुम्ही शांततेने ऐका. बच्चूभाऊ हे शेवटचे शेतकऱ्यांचा नेता असणार आहेत. याच्यानंतर कुठलाही नेता पुन्हा शेतकऱ्यांसाठी उभा राहणार नाहीये. त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांची लढाई आहे की शेतकरी तर वाचले पाहिजेत, पण बच्चूभाऊ वाचले तर शेतकऱ्यांचा तारणअर्थ वाचेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बच्चूभाऊंसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान केलं पाहिजे. भाऊ मोठ्या तोंडानं सांगत नाहीये. छत्रपती संभाजीराजे यांनी ज्या ज्यावेळी आदेश दिलेत त्यावेळी मुंबईमध्ये कृषी मंत्र्यांचा या ठिकाणी संभाजीराजे यांना कॉल आलेला आहे. हॅलो, हां हां, ऐकू येतं ना? नाही, मी बच्चूभाऊंच्या इथं आलो आहे. आणि इथं अजूनही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही आहे. हे बरोबर नाही आहे. जो शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवतो त्याच्यासाठी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे. आम्ही तर आज त्यांच्याबरोबर आहोतच, पण आम्ही चळवळीत उतरलो तर सगळं घोटाळा होईल. आणि कृषी मंत्री साहेब, तुम्हाला मला मुद्दाम सांगायचं आहे की लोकांचा अंत पाहू नका. आणि बच्चूभाऊ सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी मी बच्चूभाऊंशी बोललेलो आहे. नाही, नुसतं बोलून चालणार नाहीये. बोलून चालणार नाहीये. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्र्यांची मीटिंग घेऊन काय ह्याच्यातनं मार्ग काढताय हे आम्हाला सांगा. का त्यांचं बच्चूभाऊचं मरण बघायचं काय तुम्हाला? आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं, रयतेचे राजे म्हणायचे. आणि आम्ही त्या रयतेसाठी आम्ही नाही धडपडलो तर आमचा काय उपयोग आहे? मग आमचा काय उपयोग आहे? आणि म्हणून सांगतो, आम्ही सुद्धा बच्चूभाऊंच्या बाजूला अन्नत्याग आंदोलनात मी सुद्धा बसतो. मग आम्ही सुद्धा बसतो. मग वातावरण पेटू नका. एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात एक वंशज या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. सन्माननीय कदम साहेब आपली भूमिका या ठिकाणी राहिलेला विषय मांडतील. आज सगळ्यांनी जरा 2 मिनिटं शांतता घ्या. आज खऱ्या अर्थानं कृषी मंत्र्यांना समजलं असेल की रयतेचा राजा छत्रपतींचा वंशज कसा असतो तो कृषी मंत्र्यांनी आज पाहिला असेल. आणि भाऊ, तुमच्या पाठीमागं छत्रपतींचे वंशज आहेत. छत्रपतींचा अंश तुमच्या बरोबर आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात कुठेही सांगा, तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात सांगा, 14 तारखेपर्यंत जर का आत्ताच महाराजांनी सांगितलं तुम्ही दखल घेतली नाही तर मी स्वतः इथं बसेन.
आणि जर का महाराज आणि बच्चूभाऊ बसले तर महाराष्ट्राची परिस्थिती काय होईल. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज जर का तुम्ही या सरकारला विनंती आहे, आता आजच विनंती, आजचा दिवस विनंतीचा असेल, उद्यापासून महाराष्ट्रभर महाराष्ट्राची जनता पंढरीसारखी इकडं चालत यायला चालू करेल आणि ती आणून देऊ नये. आणि सरकारला एकच विनंती आहे, आज आपण पाहिलं असेल की शेतीच्या या शेतकऱ्यांसाठी आजपर्यंतचे जेवढे कृषी मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, त्यांनी फक्त आश्वासनाशिवाय पलीकडे काय दिलं नाहीये. फुकटच्या सगळ्या योजना चालू करून शेतकऱ्यांच्या मातीवरती मारलेल्या आहेत. आणि या फुकटच्या योजना बंद करा. फुकटच्या योजनांमुळे आमचा कष्टकरी बळीराजा उपाशी मरायला लागलेला आहे. आणि तुम्हाला याच्या पुढे सांगतो, आजपासून या पॅन्डलमध्ये बसणाऱ्या लोकांना सांगतो, क्रांतीची मशाल जर का खऱ्या अर्थानं बच्चूभाऊ संध्याकाळपर्यंत, आज उद्या सकाळपर्यंत जर का आपल्याला कुठलाही निर्णय आला नाही तर आमच्यासह आपण सगळ्यांनी रस्त्यावर दिसणार आहोत की नाही. एकही इथलं जिल्ह्यातलं वाहन कुठल्याही रस्त्यावरून जाणार नाही. आणि उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही सगळे रस्त्यावर असू. बच्चूभाऊ, आपला लढा यशस्वी होणारच. आणि तुम्ही जर का लढा हातात घेतलाय तो 100% यशस्वी करू, एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी बीड प्रकरणामध्ये अतिशय आक्रमक आवाज शेवटपर्यंत उचलला ते माननीय दीपकभाई केदार, राष्ट्रीय ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. ते आपले या ठिकाणी कमीत कमी वेळामध्ये आपले आक्रमक विचार व्यक्त करतील. तुम्ही थोडे मागं व्हा ना. बसून जाणार खाली, इथं बसा ना, तिकडे बसा ना, बसा तिकडे. अरे बसा ना, काही सांगू नका कानात. बसा काका, बस ना तिकडे. हो लावता. राहू द्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून उपस्थित सर्व आंदोलक आणि आदरणीय छत्रपती संभाजीराजे, बच्चूभाऊ कडू, सर्व नेते यांचं मी स्वागत करतो. जय भीम, जय शिवराय करतो. राजेंनी आता पांढऱ्या दाढीतल्या कृषी मंत्र्याची हवा काढली. पांढऱ्या दाढीतला कृषी मंत्री आता काही झोपत नाही. पांढऱ्या दाढीवाल्याचा खेळच लय अवघड आहे. एक पांढरी दाढी तिकडं वर बसली आणि एक पांढरी दाढी आपल्या नशिबात हित दिली. आणि असे कृषी मंत्री महाराष्ट्राला भेटलेत हे दुर्दैव आहे. त्यांना राजेंसारखा हिसका पाहिजे. बच्चूभाऊ सारखा आंदोलक बोकांडी बसल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही, अशी परिस्थिती आज या ठिकाणी तयार झालेली लक्षात ठेवा. आणि म्हणून या तीनच टकूचे येत. खरं तर आमची बच्चूभाऊची आणि छत्रपती संभाजीराजे यांची खरी आघाडी आहे. या विधानसभेमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये आम्ही सगळे होतो आणि योगायोगाने आज पुन्हा आम्ही या स्टेजवरती एकत्र आहेत. ही एक नवी ताकद या ठिकाणी उभी आहे. या महाराष्ट्रात जातीचं वातावरण तयार करायचं, जातीच्या नावाने दंगली करायच्या, या जातीच्या विरोधात ती जात भिडवायची,
आणि निवडणुकीच्या तोंडावरती दंगलीचं राजकारण करायचं हे षडयंत्र RSS आणि भाजपने रचलं. पण या षडयंत्राला मातीत गाळण्याचं काम की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, दंगलीसाठी इथं आग लागणार नाही तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा राहील हे दाखवून देण्याचं काम बच्चूभाऊ कडू यांनी या महाराष्ट्रात केलं. आणि यांचे मनसुबे आता उधळलेत. हे 3 टकूचे खरं तर राजे या ठिकाणी बसलेत. आज रयतेचं हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य, पण शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागते आणि त्याची बातमी कुठंच नसते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती लढणारा कोणी नेता नाही, दलितांच्या अत्याचारावरती लढणारा कोणी नेता नाही, दिव्यांग इथं बसलेत उपोषणाला त्यांच्यासाठी लढणारा कोणी नाही. बच्चू भाऊ आम्ही रस्त्यावरती आंदोलन करायचो की या मंत्र्यांचं घरकुलाचं बाथरूम 10 लाखाचं आहे, तुम्ही आम्हाला रमाई घरकुल साठी म्हणताय 1,20,000 रुपये घ्या. पण त्याच वेळेस अभिमान आणि स्वाभिमान वाटायचा की एक बच्चू भाऊ घरकुलासाठी रमाईच्या लढतोय आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आज घरकुलाला सुद्धा निधी वाढून मिळाला. सर्वसामान्यांची, दीनदलितांची, शोषितांची, वंचितांची, पीडितांची जाण आता कुणालाच नाही. असे नेते कुणी आता उरलेलं नाही अशी स्थिती या ठिकाणी सुरू झाली आहे. आज कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. एकही मंत्री आला नाही. आता नाव नाही घेतलं पाहिजे ते म्हणते ना, आता हे काही जातीचं राजकारण नाही, पण 1-2 उपोषण झाले. 7-8 मंत्री खांद्यावर मांडीवर कुठं कुठं बसले होते. याच्या विरोधात त्याचं उपोषण, त्याच्या विरोधात याचं उपोषण, सगळ्या मंत्र्याच्या रांगा. पण अपंग दिव्यांगांसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही, दलितांच्या मागण्यांसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही, अरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही. आज राजेंना त्यांना स्पीकर ऑन करून या ठिकाणी बोलावं लागलं, झापावं लागलं, तरी सुद्धा या व्यवस्थेला जाग येते का नाही असा प्रश्न या ठिकाणी तयार झालाय. आणि म्हणून शेतकऱ्यांची जाण नसलेल्या या व्यवस्थेला गाडून टाकण्याची वेळ आता आलेली आहे. खडबडून जागे व्हा. आज जर हा लढा राज्यव्यापी केला नाही तर येणारा काळ शेतकऱ्यांच्या गुलामीचा काळ असेल, एवढं लक्षात ठेवा. येणारा काळ दलितांच्या गुलामीसाठी असेल. बच्चू भाऊ, मी पाठिंब्याचं पत्र मी तुम्हाला दिलं, त्यात एक मागणी ऍड केली होती. आम्हाला सामाजिक न्यायाचा निधी म्हणून 29,000 कोटी जाहीर केलेत आणि 14,000 कोटी लाडली बहीणला वळवले. आतापर्यंत 8,000 कोटीचा आकडा झालाय. लाडली बहीण मान्य आहे, आम्ही लाडली बहीणच्या विरोधात बोललो. आम्हाला म्हणते यांच्यामुळे योजना बंद करावी लागली. अरे लाडली बहीण आम्हालाही मान्य आहे, पण तिचा सिंदूर पुसून लाडली बहीण तुम्ही देणार असाल, शेतकरीच जिवंत राहणार नसेल तर त्या लाडली बहीणला अर्थ काय? तुम्ही त्या सिंदूरसाठी लढताय, पण शेतकऱ्यांच्या त्या विधवा पत्नीचा सिंदूरचं काय? त्याच्यासाठी तुम्ही कोणता हल्ला करणार आहात? अरे कोरोना आला तर तुम्ही कोरोना घालवण्यासाठी मास्क आणलं, सॅनिटायझर आणलं, क्वारंटाईन आणलं. शेतकरी सुद्धा कोरोनापेक्षा भयानक गुदमरतो. त्याला कोणता मास्क आहे? त्याला कोणता क्वारंटाईन आहे? आणि म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा निधी वळवला जातोय आणि आमचा सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम केलं जातंय. बच्चू भाऊ, हा लढा सुद्धा आपल्याला लढावा लागेल. या मागणीसाठी सुद्धा संघर्ष तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहेत. प्रहारच्या या जिगरबाज कार्यकर्त्यांना, आंदोलकांना मी जय भीम करतो, सलाम करतो की तुम्ही खरा लढा आज लढताय. आणि म्हणून या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देऊन ऑल इंडिया पॅंथर सेना आणि परिवर्तन आघाडीचे घटक म्हणून आम्ही या आंदोलनात उद्यापासून जिथं जिथं प्रहारचं आंदोलन होईल तिथं तिथं निळा झेंडा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणत आम्ही सामील होणार हे जाहीर करतो. एकच मिनिट. आता या 3 टोकुजाचं सरकार आहे, यांना मात चढलाय सत्तेचा.
आणि हा सत्तेचा माज देवेंद्र फडणवीस, तुम्हाला वाटत असेल सत्ता आहे, सत्तेची मस्ती आहे, पण या सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज उतरवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आंदोलनामध्ये, हे विसरू नका, हे सुद्धा या माध्यमातून. आणि म्हणून या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. जाहीरपणे आम्ही आंदोलनात उतरणार आहेत. छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात सुद्धा आम्ही परिवर्तन महाविकास आघाडी लढलो. जाता जाता एवढंच आव्हान करील मित्रांनो की बच्चू भाऊ सारखा नेता आपल्याला सांभाळावा लागेल. पुन्हा बच्चू भाऊ सारखा नेता उभा राहणार नाही. शोषितांची कुणालाही जाणीव नाही. आणि म्हणून राज्य सरकारला इशारा देतोय की बच्चू भाऊच्या जर केसाला जरी धक्का लागला, येणाऱ्या 24 तासाच्या आत शेतकऱ्याची कर्जमाफी या संदर्भात जर भूमिका घेतली नाही आणि आमच्या बच्चू भाऊच्या केसाला जरी काही झालं तर या महाराष्ट्रात शेतकऱ्याचं रुग्ण काय असतं ते दाखवून दिल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, हा इशारा सुद्धा देतो. आणि म्हणून तुमची टॅग लाईन आहे बच्चू भाऊ कडू एकटा भिडू काय. हा, बच्चू भाऊ कडू आपणा भिडू. आता बच्चू भाऊ भिडू आपणा भिडू. आता बच्चू भाऊ एकटा नका लढू. आम्ही सगळे मिळून, हे शेतकरी दलित सगळे मिळून एकत्र लढू आणि या राजवटीला मातीत गाडू, असं असणारं आव्हान करून थांबतो आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद मित्रांनो. ते बघा, हे उपोषणकर्ते बसलेले आहेत ना, त्या कोपऱ्यामध्ये एक 65 वर्षाची आजीबाई आहे. त्याचं वय आहे 65 वर्ष. ती वाशिम जिल्ह्यातून आलेली आहे. त्या आजीबाईचं नाव आहे सुमन साळवे. काल तहसीलदार साहेब आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं की त्या आजीबाईचा BP अत्यंत हाय झालेला आहे, शुगर वाढलेला आहे, पल्स रेट वाढलेले आहे, तिला अर्जंट दवाखान्यात नेणं आवश्यक आहे. ती आजीबाईंनी सांगितलं जोपर्यंत बच्चूभाऊ अन्नाचा कण घेणार नाही तोपर्यंत माझ्याही पोटात अन्नाचा कण जाणार नाही. त्या आजीबाईची विशेषता मित्रांनो ही आहे की त्या आजीबाईंनी आतापर्यंतही या ठिकाणी स्टेजवर येऊन सेल्फी काढला नाही, स्टेजवर गर्दी केली नाही. या स्टेजचं प्लायवूड तुटलेलं आहे शेवटचं, एवढी गर्दी आपण केली. भाऊंची प्रकृती आता खराब झालेली आहे, पहिल्यासारखी राहिली नाही. लक्षात ठेवा, चिंताजनक प्रकृती झालेली आहे आणि आपण फक्त शेख्यान घ्यासाठी तिथे येऊन भाऊंना त्रास देतो. कृपया असं करू नका. एकदा आंदोलन होऊन जाऊ द्या आणि मग आपलं ते होणारच आहे सगळं भेटीगाठी. यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहात. बोलत आहेत का साहेब? बोलू. हे जे लोक माजी राज्यमंत्री ख्वाजा बेग साहेब आलेले आहेत. कृपया रस्त्यावरती कोणी उभं राहू नका, मी विनंती करतो. रस्त्यावर कोणी उभं राहू नका. जोपर्यंत हे रस्त्यावरचे लोक उभे आहेत तोपर्यंत राजे बोलणार नाही आहेत. बसा सगळ्यांनी खाली, कार्यक्रम चालणारच नाही पुढे सगळ्यांनी खाली बसेपर्यंत. बसून घ्या, बसून घ्या. प्रत्येक जणांना शिस्त पाळली तर सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही कृपया बसून घ्या. मधातल्या रस्त्यावरती उभे राहतो आपण. जो रस्ता बंद करायचा होता. छत्रपती संभाजी महाराज माजी खासदार आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. खासदार साहेबांना आपण ज्या भूमीत आहो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी लिहिलेला ग्रंथ हा या ठिकाणी देऊया आपण. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. या व्यासपीठावर उपस्थित काही बाकीचे लोक आहेत ज्यांचं काम नसेल त्यांनी खाली या. यानंतर या भेटू आपल्या सर्वांचे आदरणीय संभाजीराजे आपल्याशी संवाद साधतील. प्रशांत भाऊ डिक्कर, आपण देखील थोडंसं स्टेज कमी करून घेऊ. काय होईल, आपणच कमी केलं तर बरं होईल थोडं. या
प्रशांत भाऊ काढून देऊ का? तुमचं काही काम आहे का? चला ना तुम्ही. कृपया व्यासपीठावर काही जास्त गर्दी करू नका. छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून मी आज काही भाषण करणार नाहीये. ही जागा नाहीये भाषण करण्याची. पण ज्या व्यथा मी पाहिलेले आहेत त्या व्यथा मांडण्यासाठी एक मी 2 मिनिटं उभा आहे. माननीय बच्चू भाऊ आमचे सहकारी, मी त्यांना दोस्त सुद्धा मानतो. ज्यावेळी ते अन्न त्यागला बसले माझ्या कानावर आल्यानंतर मी लगेच ताबडतोब मी फोन केला आणि फोन केल्यानंतर माझं मन काही राहावं ना. माझं मन हेच मला सारखं टोचत होतं, तुम्ही फोनवर बोलून नुसतं काय होणार आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जर वंशज असाल आणि जो खऱ्या अर्थाने रयतेसाठी धडपड करतो, जो आपल्यासाठी नव्हे तर रयतेसाठी शेतकऱ्यांसाठी अन्न त्याग करण्यासाठी त्यांनी जे हाती आंदोलन घेतलेलं आहे, तर त्यांना ताकद देण्यासाठी संभाजी छत्रपती पळतो मुंबईतून आणि बच्चूभाऊंना सहकार्य करण्यासाठी, ताकद देण्यासाठी. का मी मोठा नाहीये, ते घराणं मोठं आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराण्यातल्या व्यक्ती, त्यांच्या घराण्यातल्या वंशज बच्चूभाऊंच्या बरोबर आहे हे महाराष्ट्राला सुद्धा मेसेज देण्यासाठी आज मी तो आलो. मला आश्चर्य वाटतं, शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी आपली जान आहे, आपली शान आहे. आणि स्वतः आत्ताचं सरकार सुद्धा काय म्हणते, हे सामान्यांचं सरकार आहे. पण शेतकरी कोण आहे? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना संरक्षण कसं दिलं होतं? या महाराष्ट्रात एवढे महापुरुष होऊन गेले, हे सरकार स्वतः म्हणते की आमचं सामान्यांचं सरकार आहे. मग बच्चूभाऊ काय वेगळं आंदोलन करायला लागलेत? काय गरज आहे तिने आंदोलन करायची? त्यांच्या मागण्या काय चुकीच्या आहेत का? मागण्या या रास्त नाहीत का? तुम्हीच मतं मिळवण्यासाठी कर्ज माफी करतो म्हटलं तर 6 महिने होऊन गेलेत. आता त्याच्यावर काय चर्चा करत नाही? त्या कोट घालून फिरणारा कृषी मंत्री, जिभेला कुठला हाड नाहीये. आता ठीक आहे, तो फोनवर आला, मी बोलू शकलो, पण मी सुद्धा फोनवर बोलण्याची गरज काय? वर मला म्हणतो मी फोनवर बोलले बच्चूकडून. अरे बोलून काय? शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहेत? बरं, हा कुठला साधारण कार्यकर्ता नाहीये. बच्चूभाऊचं आयुष्य हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गेलेलं आहे. आयुष्य शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गेलेलं आहे. संभाजीराजांनी जर आंदोलन केलं, जसं मी एक अन्नत्याग आंदोलन केलं होतं, तुम्ही माझ्यावर सुद्धा थोडीफार शंका घेऊ शकता, पण या व्यक्तीच्यावर शंका घेण्यासाठी 1% सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हो, तुम्हाला एक मजा, एक गंमत जमत सांगतो. वातावरण जरा एकदम बच्चूभाऊ सुद्धा जरा हसवायला पाहिजे मला बच्चूभाऊना. म्हणून मला एकदमच सुचलं आता, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळे एकत्र प्रचार करत असताना किंवा विधानसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करायचा
ह्याच्यासाठी आमच्या नेहमी मिटिंग असायच्या. मग शेवटी मला आमच्या सगळ्या सहकारी, आमच्या स्वराज्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की बच्चूभाऊ नेहमीप्रमाणे अर्धा पाऊण तास, 1 तास, 2 तास उशिरा येणार आहेत, म्हणून राजे तुम्ही काही गडबड करू नका मिटिंगला. काय म्हणले? मिटिंगला काही गडबड करू नका, तुम्ही उशिरा येणारच आहेत बच्चूभाऊ. त्यांची नेहमीची एक पॅटर्नच आहे, ते उशिरा पोहोचतात. म्हटलं काय फरक आहे, आपण जाऊ पण टाईमशी, आपण टाईम दिला तर चुकून बच्चूभाऊ अगोदर काय करताय. आणि मग मी माहिती घेतली हे कुठं आहेत, हे ना का उशीर होतो, हे ना मीटिंग महत्वाची नाही, हे ना राजकारण महत्वाचं नाही, पण हे कोणाच्या बरोबर दिव्यांग लोकांच्या बरोबर चर्चा करत बसलेत, दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडत बसलेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत बसलेत, सामान्य लोकांचे प्रश्न सोडत बसलेत. राजकारण गेलं खड्ड्यात, मीटिंग गेली खड्ड्यात. पण ज्यांच्यासाठी मी माझं आयुष्य लढा दिलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी ठामपणे उभा आहे, मला ते लोक महत्वाचे आहेत, ती जनता महत्वाची, ते शेतकरी महत्वाचे आहेत, कष्टकरी महत्वाचे, ते दिव्यांग महत्वाचे आहेत. ही काम करण्याची पद्धत आहे. आणि सरकार ही परीक्षा बघायला लागले या व्यक्तीकडून 5 दिवस सुद्धा कसे. दुसऱ्या कोणी ते आंदोलन केलं तर मी समजू शकतो. प्रामाणिक कष्टाळू, त्याची ओळखच आंदोलक म्हणून आहे. याची ह्या माणसाची, या व्यक्तीची ओळख आमदार किंवा मंत्री म्हणून नाहीये. ह्याची ओळखच हा कष्टकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी, गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी आयुष्यभर लढा दिलेला आहे. आणि ह्यांच्यावर तुम्ही शंका व्यक्त करता. आतापर्यंत मिटिंग आहे ते प्रश्न जाणले सगळे शेतकऱ्यांचे, जे 16-17 प्रश्न दिलेले आहेत ते रास्त आहेत प्रश्न. तुम्ही विचार करण्याची गरज नाही आहे तिथं. तुम्हाला त्यांची 4, 5, 6 दिवस नेण्याची पुढे गरजच नाही आहे. तुम्ही घ्या ना मिटिंग, विषय सोडून टाका ना. पण माझ्या सरकारला आव्हान आहे, जर काय बच्चूभाऊंची तब्येत खालावली तर त्याला जबाबदारी सरकार असणार आहे, त्याला जबाबदारी सरकार असणार. आणि अशी पाळी आणू नका की आम्ही सुद्धा त्या करायला त्यांच्या पाठोपाठ जाऊ. मग त्यांच्या बरोबर तर आम्ही आहोतच पूर्वीपासून आहे, ह्याच्या पुढे सुद्धा असणार आहे. पण परिस्थिती ही आणू नका की महाराष्ट्र पेटेल. परिस्थिती ही आणू नका की शेतकरी ज्या पद्धतीने पंजाबमध्ये आवाज उठवला, आपला शेतकरी शांत आहे, संयमी आहे, कष्टाळू आहे, म्हणून तुम्ही ह्या शेतकरी बांधवांना ग्रही धरू नका. नाही तर पंजाब सारखी परिस्थिती झाली निर्माण तर ते महाराष्ट्राला परवडणार नाही. अजूनही हातात वेळ आहे, 1-2 दिवस हातात वेळ आहे, तर तुम्ही लवकर निर्णय घ्या. योद्धा पातळीवर तुमची मीटिंग इथं पाठवा, नुसतं मंत्र्यांना नावासाठी पाठवू नका. इथं काय करणार आहे तुम्ही कागद तयार करूनच या की हो बच्चू भाऊ तुमच्या ह्या मागण्यापैकी ह्या मागण्या पहिल्या आम्ही सोडतोय, बाकीच्या मागण्या ह्या पुढच्या महिन्यात सोडतोय. आणि म्हणून बच्चू भाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. मी मोठा नाही तुमच्यापेक्षा वयाने, पण माझा अधिकार आहे या घराण्याचा वंशज म्हणून, शिवाजी महाराज शाहू महाराजांचा घराण्याचा वंशज म्हणून माझा अधिकार आहे. मला आजही आठवत की तुकडोजी महाराज ज्या कोल्हापूरला आले होते, ते आमच्या आजोबांना छत्रपती शहाजी महाराजांना नवीन राजवाडा भेटायला होते. आणि मला माहीत नव्हतं, ज्यावेळी मी त्या आश्रमाला गेलो ते मला सांगण्यात आलं. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बच्चूभाऊ मला माझा तुमचा अधिकार ह्याच्यासाठी आहे, तुमचे पल्स रेट आता कमी झालेले आहेत. आताच माझ्यासमोर डॉक्टरनी सांगितलं पल्स रेट कमी झालेले आहेत, तुम्ही पाणी कमी पिताय. इथं भाषणाच्या पेक्षा आणि फार गर्दी करण्यापेक्षा इथं गर्दी कोणी स्टेजवर करू नका. त्यांना जास्तीत जास्त एनर्जी त्यांनी वाचवणं गरजेचं आहे. कोणाशी बोलायचं नाही बच्चूभाऊ, तुम्ही माझं ऐकायलाच पाहिजे. तुम्ही ऐकायला पाहिजे. तुम्ही दुसरं कोणाचं ऐकू नका, एक शेतकऱ्यांचं ऐका आणि आमचं ऐका. तुम्ही अजिबात बोलायचं नाही कोणाशी. जास्तीत जास्त वेळ स्वतःची एनर्जी वाचवा. पाणी 4 ते 5 लिटर, जे त्यांच्या बरोबर कोर्टीमध्ये त्यांनी 4 ते 5 लिटर पाणी प्यायचं. सकाळी उलटी झाल्यामुळं ते पाणी कमी घ्यायला लागलेले आहेत आणि 3 ते 4 लिटर पाणी जात नाही. आपल्यासाठी आपला योद्धा लढवा ठेवायचा असेल तर पाणी 4 ते 5 लिटर जायला पाहिजे. तिने कोणाशी बोलायचं नाही, जास्त उठायचं नाही. आणि इथं आमच्यासारखे कोण भेटायला आले तरी बघायची सुद्धा गरज नाही. बच्चूभाऊ आम्ही समजू शकतो की आम्ही आलो भेटायला, तो ॲटोमॅटिकली नोंद होते आणि आम्हाला नोंद करायची सुद्धा काही गरज नाही. पण तुम्ही अरे आलाय ओ अंकुश कदम आलेत हात द्या, मग अंकुश कदमनी कानात काय ती जाऊन सांगायचं, काय सांगायची गरज नाही. अंकुश भाऊ धनंजय जाऊ भेटणार, हा दीपक केदार येणार, ठीक आहे आले सगळ्यांना नमस्कार करा. नमस्कार करायची सुद्धा गरज आहे. हे सगळं मान्य ना तुम्हाला? आपण नुसतं तिथं बसून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे.
आपण त्यांना तिथं बसून नुसता पाठिंबा द्यायचा आहे, बच्चू भाऊ हम तुम्हारे साथ है. काय म्हणायचं? बच्चू भाऊ मध्ये मध्येच काय म्हणायचं आपण सगळ्यांनी उठून? बच्चू भाऊ हम तुम्हारे साथ है. एवढं म्हटलं तरी बच्चू भाऊ ताकद येते. त्याची ताकदच तुम्ही आहे. म्हणून इथं कोण जास्त भाषण बिषणा त्याच्या पुढे करायला देऊ नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. भाषण आलंय, मोठा नेता आलाय, ते बोलावं, पण त्यांनी बोलून सुद्धा कृतीत सुद्धा आपण मुंबईत जाऊन काय करू शकतो, आपली जबाबदारी काय. तसं मला मगाशी फोन दिला कृषी मंत्र्यांशी, मी बोललो कृषी मंत्र्यांशी. आणि काय जबाबदारी नुसतं भाषण करून चालणार नाही. आपण काय करू शकतो, हे आंदोलन आणि मोठं कसं करू शकतो ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष घालायला पाहिजे. स्वराज्य पक्षाचे सगळे लोक सगळे इथं समोर बसले ते तर घालतीलच, पण सगळ्यांनी पक्षाच्या पलीकडे हे सगळं हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आणि म्हणून आपण या उन्हाळ्यात सुद्धा आपण इथं सगळेजण आलात. उलटं उन्हाच्यामुळं आपलं डिहायड्रेशन फार होते, त्याच्यासाठी पाणी भरपूर प्या. आणि सगळे बच्चूभाऊंच्यावर जे सगळे इथं बसलेले आहेत त्यांचे सगळं सहकार्य, तुम्ही स्वतः तब्येतीची काळजी घ्या. म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं की 65 वर्षाच्या आपल्या आजी त्यांनी सुद्धा म्हटलं की मी बच्चूभाऊ जो पण अन्न घेत नाही तो मी सुद्धा करणार नाही. आणि सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवल्या. अजिबात नाही. का टाळ्या वाजवायच्या? नाही वाजवायच्या टाळ्या. तिने का करावं आंदोलन? माझी विनंती आहे, जे 50-60च्या वरचे जे कोण असतील लोक त्यांनी आंदोलन करू नये. तुमचा जीव सुद्धा महत्वाचा आहे. आपण म्हणजे 55-60च्या दरम्यानचे लोक आहेत तिथंच डेडलाईन ठेवा. माझी सगळ्यांना विनंती आहे कोर्ट टीमला, 60 वर्षाच्या वर वयस्कर जर इथं कोण असलं माझी विनंती आहे तुम्ही आंदोलन करू नका. तुमचं जो जीव तुम्हाला काय वाईट उलटं झालं तर त्यांना आनंद वाटणार आहे, त्यांना बरं वाटणार आहे. आणि म्हणून आपण सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आपण पूर्ण बच्चूभाऊंच्या मागं उभा राहू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद राजे. राजांनी अनेक सूचना देखील या माध्यमातून आपल्याला केलेल्या आहेत. मित्रांनो, गाडगेबाबा ज्या पद्धतीने खराटा घेऊन गाव झाडायचे आणि रात्री आपला मेंदू साफ करायचे कीर्तनाच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने हे जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, या आंदोलनाने आदरणीय राजेंना देखील मी सांगू इच्छितो की या आंदोलनाने दिव्यांगांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्याच फक्त देशापुढे मांडलेल्या नाही आहेत, तर हिंदू मुसलमान जाती जातीमध्ये लढवण्याची जे काही आमच्यामध्ये मेंदूमध्ये पडलेली कीड आहे ती सुद्धा कीड साफ करण्याचं काम हे आंदोलन करते आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा.